मनपा निवडणुका जाहीर होण्याआधीच वनमंत्री गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात दंड थोपटल्याचं दिसतंय। मनपा निवडणुका जाहीर होण्याआधीच वनमंत्री गणेश नाईक यांनी प्रचाराचे मुद्दे जाहीर केलेले आहेत। यावेळी त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्या विरोधात दंड थोपटण्याचे संकेत दिलेत। पाणी, गॅस, औषधांचा मुद्दा उपस्थित करत 14 गावांचा समावेश करून नवी मुंबईवर 6000 कोटींचा भुर्दंड टाकल्याचं गणेश नाईकांनी म्हटलंय। महापालिकेला जनतेच्या हिताकरता जे भूखंड पाहिजेत ते जर भूखंड या कालखंडात मिळाले नाहीत तर प्रचाराचा मुद्दा असेल की भूखंड चोरले, स्वतःच्या स्वार्थाकरता बिल्डरच्या घशात घातले, अशा लोकांना तुम्ही काय सन्मानित करणार आहात? जनतेला अपील करणार आम्ही पाणी चोरल्याचा आरोप करीन, गॅस चोरल्याचा आरोप करीन, औषधं चोरल्याचा आरोप करीन आणि स्वतःच्या काहीतरी लहरी करता 6000 कोटीचा भूर्दंड 14 गावाचा समावेश करून नवी मुंबईवर टाकलेला आहे। नवी मुंबईच्या जनतेला ते परवडणार आहे का?